थोड्याच वेळामध्ये संस्थेच्या स्थापना समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सर्व मान्यवरांना जे बाहेर उभे आहेत त्यांना विनंती, आपण आतमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सह्याद्री युथ फाउंडेशन ही आपल्या सामाजिक संस्थेचा स्थापना समारंभ पार पडणार आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। सर्व मान्यवरांचे, उपस्थितांचे स्वागत आहे। सर, माजी नगरसेवक यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। आगतम स्वागतम सुस्वागतम। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। किती समर्पक वर्णन आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, अखंड महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणारे राजे, अष्टपैलू, अष्टावधानी, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजाध्यक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टी असणारा असा आपला जाणता राजा। आज आपल्या राजांची 396वी जयंती आपण साजरी करत आहोत। या शुभमुहूर्तावर आलेल्या सर्व मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे, पाहुण्यांचे तसेच शिवप्रेमी श्रोत्यांचे सह्याद्री युथ फाउंडेशन तर्फे मी मनापासून स्वागत करते। तिकडने घे म्हणून सांग, साईडने घे म्हणून सांग, साईड। हा यस यस, हा। मी स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलनाने सुरुवात करूयात कार्यक्रमाची। तर भाऊ कामठे, प्रशांतदादा जगताप यांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी। दीपक, दीपक है ना, थोडंसं इकडे।
यांचा सत्कार मी माजी झेडपी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामथे यांना करण्याची विनंती करते. सर थोडंसं प्लीज मध्ये जरा क्रॉस थांबा, जरा क्रॉस थांबून करायला बस. त्यांना साईड करा फक्त बस. हां येस. रामदास भाऊ साळवे यांनी प्लीज स्टेजवर यावे. यानंतर मी श्रीयुत दादाश्री कामथे यांना विनंती करते की त्यांनी आपले पाहुणे जालिंदर भाऊ कामथे यांचा सत्कार करावा. दादाश्री कामथे यांनी प्रशांत दादा जगताप यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्रीयुत दादाश्री कामथे यांनी जालिंदर भाऊ कामथे यांचा सत्कार करावा असा मी त्यांना विनंती करते. यानंतर योगेश शेलार यांचा सत्कार भारत नंदू साळवे संस्थेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत मोहन माने संस्थेचे सचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर ॲडव्होकेट मधुकर अण्णा धांडेकर यांचा सत्कार अभिजित शशिकांत कामथे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जयदीप दिलीप साळवे यांनी प्लीज मधुकर अण्णा धांडेकर यांचा सत्कार करावा. श्रीयुत रामदास साळवे यांचा सत्कार संस्थेचे सचिव प्रशांत मोहन माने करतील. अशोक दादा वाघ यांचा सत्कार संतोष रामचंद्र कोंडे करतील. रमेश गायकवाड सर यांनी प्लीज स्टेजवर येण्याची कृपा करावी. आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक यांचा सत्कार शशिकांत नाना कामथे हे करतील. श्रीयुत रमेश गायकवाड यांचा सत्कार संतोष रामचंद्र कोंडे करतील. मी श्रीयुत श्रीमंत कोकाटे सर तसेच
जालिंदर भाऊ कामठे आणि प्रशांत दादा जगताप यांना विनंती करते की संस्थेच्या नामफलकाचं अरे सर जरा साईड व्हा साईड व्हा साईड व्हा सांगा हो. दीपक दीपक जाऊ का हां या कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे. श्रीयुत ज्ञानदेव गायकवाड यांचं स्वागत आहे. मी आता संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्रीयुत दादाश्री शशिकांत कामठे यांना विनंती करते की संस्थेची माहिती त्यांनी आपल्याला द्यावी आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येत नाहीये, आवाज घुमला पाहिजे, निनादला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. सप्रेम नमस्कार. अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 396व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोंढवा नगरीत छत्रपतींच्या 396व्या जयंतीनिमित्त सह्याद्री युथ फाउंडेशन या आपल्या सामाजिक संस्थेचा स्थापना समारंभ तसेच शिवव्याख्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामठे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर विद्यमान नगरसेवक आमचे नेते आदरणीय प्रशांतदादा जगताप, केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशोकदादा वाघ, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विरसनजी जगताप, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत नाना कामठे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मधुकर अण्णा दांडेकर, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते रामदासजी साळवे, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी गायकवाड, युवा नेते रोहितजी साळवे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व संचालक आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये सर्व कोंढवा बुद्रुक आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं मी पुनश्च एकदा दादाश्री कामठे संस्थेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. शेकडो वर्षाची परकीय गुलामगिरी, अत्याचारी आक्रमण या नरक यातनेमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या या महान भूमीच्या कणाकणात इथल्या भूमिपुत्रांच्या नसानसात धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान पेरून स्वराज्याची ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवली. परस्त्री आणि परधर्माविषयी आदराची भावना असणारे छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासामध्ये एकमाद्वितीय होते. आदर्श राज्यकारभार आणि रयतेप्रती असणाऱ्या ममत्व भावामुळे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. आजही जवळपास 4 शतकानंतरही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जर शब्द कानावर पडले की आपसुकच जय हा शब्द मुखातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. जगाच्या लोकसंख्येच्या परिमाणात तरुणांचा देश असलेल्या आपल्या भारतामध्ये छत्रपती आजही सर्व तरुणांचे आदर्श आहेत आणि म्हणून छत्रपतींना, त्यांच्या विचारांना समोर ठेवून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजात आपण मोठे झालो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून एकत्र येऊन एका सामाजिक संस्थेची संकल्पना मांडली. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, कायम दुर्लक्षित उपेक्षित राहिलेल्या वर्गासाठी, दिनदुबळ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, माता भगिनींसाठी, ज्येष्ठांसाठी काहीतरी चांगलं काम करता येईल या भावनेतून आज संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवणे, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे याकरता आरोग्याच्या सुविधा, आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून नागरिकांची काळजी घेणे, शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी
वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करणे, माता भगिनींसाठी महिला सबलीकरण अंतर्गत स्वयंरोजगार बचत गट या संकल्पना राबविणे, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, विरंगुळा केंद्र यासारखे वेगवेगळे कार्यक्रम सक्षमपणे राबविणे, त्याचप्रमाणे आपला परिसर पुणे शहर याच्याकरता स्वच्छता मोहीम राबविणे यासाठी आपली संस्था कार्यरत राहील. समाजासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी या संस्थेच्या ब्रीद वाक्याला अनुसरून संस्था आपले कार्य सुरू ठेवेल याची ग्वाही या निमित्ताने मी देतो. हे करत असताना एक गोष्ट मला कायम जाणवत असते, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्त स्वरूपात सामाजिक कार्यकर्ता दडलेला असतो. प्रत्येकाला आपल्याला काहीतरी समाजासाठी योगदान देता यावे हे मनोमनी वाटत असते, परंतु सामाजिक कार्यासाठी कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नसल्याने ही आवड वेळ प्रसंग आपल्याला सर्वांना भाषणामध्ये गुंडाळावी लागते. अशा सर्व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सजग नागरिकांच्यासाठी संस्थेच्या माध्यमातून क्रियाशील सभासदत्व, आजीवन सभासदत्व हे देऊन त्यांनाही संधी देण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. आपले दैनंदिन कामकाज जबाबदाऱ्या सांभाळत आपणही सामाजिक जाणीवेतून या समाजकार्याच्या यत्नामध्ये सहभागी होऊ शकता. एकंदरीत महाराष्ट्र राज्याची व्याप्ती असलेल्या आपल्या या संस्थेच्या समाजकार्याच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी आज आपण उपलब्ध करून देणार आहोत. हे सगळं करत असताना संस्थेचे नाव काय ठेवावे याचा विचार आम्हा सहकाऱ्यांच्या मनात आला तेव्हा ज्या छत्रपतींना आपण आदर्श मानतो त्या छत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचा आत्मा म्हणजे साक्षात सह्याद्री. ज्याप्रमाणे सह्याद्री स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपतींच्या मागे खंबीरपणे ठामपणे उभा राहिला, त्याचप्रमाणे सह्याद्री नावाने स्थापन केलेली आम्हा युथ लोकांची संस्था ही सह्याद्रीच्या भरभक्कम पाठिंब्याने आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने समाजकार्यामध्ये कायम अग्रेसर राहील अशी ग्वाही या निमित्ताने मी देतो. आज संस्थेचा स्थापना समारंभ होत असताना ही स्थापना तुमच्या आमचे दैवत अस्मिता असणाऱ्या छत्रपतींच्या जयंतीनिमित्त होत आहे. हा आमच्यासाठी शुभ संकेतच आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला सर्व धर्माचा आदर करण्याची शिकवण दिली त्या आपल्या राजांच्या जयंतीदिनी आज आपल्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान मासारंभही होत आहे. हा देखील संस्थेच्या स्थापना दिनी दुग्ध शर्करा योग असल्याची भावना आज आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. आज शिवजयंती साजरा करताना छत्रपतींचा इतिहास, त्यांचे विचार, त्यांचे नेतृत्व, रयतेच्या स्वराज्याची गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या सर्व मावळ्यांसाठी धर्मग्रंथाप्रमाणे असणाऱ्या शिवचरित्रातून आज काय शिकावे या विषयावर डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर यांचं व्याख्यान आयोजित करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, यासाठी मी निश्चितपणे समाधानी आहोत. शिवचरित्र हा हिंदुस्थानचा इतिहास तर आहेच, पण आत्ताचा वर्तमान आणि देशाचा येणारा भविष्यकाळ घडवणारा महान ग्रंथ आहे. पुनश्च एकदा आपणा सर्वांना मी शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. धन्यवाद. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत जालिंदर भाऊ कामठे यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला 4 शब्द सांगावे. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती, त्या निमित्तानं आज सह्याद्री युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा नामफलक सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थिती होत आहे ते विचारवंत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं भाषण ऐकण्याकरता आलो ते डॉक्टर श्रीमंत कोकाटेजी, माझ्या जवळचे सहकारी मित्र पुण्यनगरीचे महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रशांतदादा जगताप, या कार्यालयाचे मालक, कायम अनेकांना मदत करणारे रामदासजी साळवे, ॲडव्होकेट मधुकरजी दांडेकर, अश्वदादा वाघ, शशिकांत कामठे, या ठिकाणी माजी नगरसेवक विल्सनजी जगताप, रमेशजी गायकवाड, संस्थेचे ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ते संस्थेचे अध्यक्ष दादाश्री कामठे, योगेशजी शेलार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी. खरं तर दादाश्रीचं भाषण ऐकत असताना आज देखील छत्रपती नावाची घोषणा नंतर त्या ठिकाणी रक्त उसळून येतो. हा महान राजा, रयतेचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. आपण इतिहासामध्ये पाहिलं तर राजांच्या नावाचा उल्लेख केला जातो. यादवंत राज्य, मोगलशाही, आदिलशाही
परंतु एकमेव असा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज रयते ते राजा ही त्यांची ओळख आहे. खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करत असताना गोरगरिबांना न्याय द्यायची भूमिका राजांनी घेतली. आपण जेव्हा या ठिकाणी आहोत ही राजांची कृपा असं म्हटलं वागवताना अशा राजाला विदर्भ अभिवादन करण्याकरता आपण सगळेच आलेलो आहात. मी जास्त बोलू वेळ नाही, परंतु ज्या उद्देशानं सामाजिक संघटना शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी कमी जास्त असतात, परंतु एखादी संघटना ध्येयाला येऊन स्थापन केली, तुमची ध्येय तुमची उद्दिष्ट ठरवली तर त्या मार्गाने घेण्यात यश 100% असतं. खऱ्या अर्थानं दादाश्री त्यांच्या सर्व सहकार्याने जो उद्देश जो ध्येय मला काहीतरी करायचं या परिसरामध्ये मी राहतो, माझी जबाबदारी या जाऊच्या भूमिकेतून समाजातील दुर्लक्षित वंचित गरजू लोकांना मदत करता येईल का हा या वक्ता हेतू आहे. निश्चितपणे सह्याद्री ही ज्या नावाने संस्था काढलेली या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये अनेकांचा लाभ होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत कोकाटे साहेब आपण मी पाहतोय शिवाजींचं महत्त्व महाराजांनी अनेक लोकांना कल्पना नाही, पण आम्ही भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या कोरडवा भूमीला 2 वेळा लागले. यशाजी कामटे म्हणून हा तरुण त्या काळी महाराज पुणे शहराला पाणीपुरवठा झाला पाहिजे या भूमिकेत आले होते. आल्यानंतर अजून ती भिंत आहे, ते धरण अजून अस्तित्व होते, ती जागा दाखवली. अवघड काम होतं, खडखड काम होतं, परंतु तो शूर आम्ही त्यांना म्हणतो आमचे पूर्वज त्यांनी जबाबदारी घेतली आणि वेळेच्या पूर्वी त्या ठिकाणी ते काम केलं आणि पुणे शहराला पाणीपुरवठा झाला. अशा यशाची कामतेच्या पाठीवरती महाराजांनी शाबासकी ताप दिली. 2 वेळा महाराज त्या ठिकाणी कोटसारख्या आमच्या या भूमीत आले. आम्हाला खरं तर इतिहास वाचताना ऐकताना महाराजांचं जे 50 वर्ष पाहून त्या भूमीमध्ये आपण आला. महाराष्ट्रभर आपण त्या ठिकाणी शिवचरित्रपर व्याख्यान देता. खऱ्या अर्थानं किती ऐकलं तर कमीच आहे आणि म्हणून आपण या शिवजयंती सोहळ्यानिमित्त आला. मी तुमचं या भागामध्ये व्यक्तीचे आभार व्यक्त करतो आणि सह्याद्री फाउंडेशन जे आहे यांच्या हातून या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दादा त्यांच्या सर्व सहकार्याचा मी धन्यवाद देतो आणि छत्रपतींना मानाचा मुद्दा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू भाऊ. आता मी श्रीयुत प्रशांतदादा जगताप आपले माजी महापौर आणि आताचे नवनिर्वाचित नगरसेवक यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन पण बोल आम्हाला द्यावे. संघटनेतले माझे सहकारी श्री दादाश्री कामटे यांच्या सह्याद्री युथ फाउंडेशनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त तथा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजचे प्रमुख व्याख्याते ज्यांना अख्खा महाराष्ट्र अख्खा देश ओळखत असेल डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब, आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य जयेंद्र भाऊ कामठे, मान्य साळवे भाऊ, श्री संदीपजी पधे, सर्व सन्माननीय मंच, उपस्थित बंधू भगिनींनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राची या देशाची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाराचं वंदन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आपल्या सर्वांना आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वास्तविक आता आपण सर्वच या ठिकाणी श्रीमंत कोकाटे साहेबांना ऐकायला आलेला आहात. त्यांची अनेक पुस्तकं, त्यांची अनेक व्याख्यानं, यूट्यूबवर असणारे त्यांचे व्हिडिओज हे तरुण पिढीला, आबालवृद्धांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली नवनवीन माहिती देत असतात. कारण की काही कादंबऱ्या आहेत, काही पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये ऑलरेडी छत्रपती शिवाजी महाराज आपण वाचतो किंवा वाचलेले आहेत किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये आहे. पण त्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अजूनही ज्या माहिती पुढे येऊ शकल्या नाही ते माहिती देण्याचं काम मान्य श्रीमंतजी कोकाटे साहेब करतात. हा निश्चित या ठिकाणी आपल्यासाठी खूप माहितीचा आणि खूप मौलिक ठेवा असं माझ्यासारख्याला वाटतं. त्याच्यामुळेच आज आपण कोकाटे साहेबांना आवर्जून ऐकावं ही सुद्धा माझी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. दादाश्री कामटेसारखा एक आमचा युवा सहकारी या भागात सातत्याने चांगलं काही ना काही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या
या कार्याला सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. कारण की काही गोष्टी निवडणुकीच्या पलीकडे असतात वीरसेनजी, त्याच्यामुळे कायम सातत्याने जी माणसं या सगळ्या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये कार्यरत राहतात त्यांना समाज नेहमी लक्षात ठेवतो असं माझ्यासारख्याला वाटतं. मी जाता जाता एवढं एक सांगेन की आज इथं लहान मुलं आहेत किंवा या ठिकाणी विद्यार्थी दशकेतली जी मुलं मुली आहेत त्यांना मला सांगायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तक वाचलेलं आहे. छत्रपतींबद्दल आपल्या घरात आईवडिलांनी आणि आजी आजोबांनी खूप सारे सांगितले, पण याही पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज अलीकडच्या काळात या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात. पण मी नेहमी सांगत असतो, बोलण्यासारखं खूप आहे, पण एक मुद्दा मला नेहमी या ठिकाणी अधोरेखित करावा असं वाटतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 450पेक्षा अधिक या ठिकाणी गड किल्ले उभे केले, पण या गड किल्ल्यावर कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांचा वाडा त्या ठिकाणी सापडणार नाही. दुर्गम नका गड आहेत, अलीकडच्या काळात काहींची पडझड झालेली आहे. पुरातत्व विभाग असेल किंवा एकूणच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीमध्ये त्याचे पुनर्बांधणी या ठिकाणी अशक्य राहिलेली आहे किंवा झालेली नाही. पण याच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्राची एकदा सीमा तोडून बाहेर पडलो, तुम्ही कर्नाटकला जा, तुम्ही मध्य प्रदेशला जा, तुम्ही राजस्थानला जा, या सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दिसेल. म्हणजे अलीकडच्या काळात तर मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज आहेत, हिरो हिरोईन्स असेल किंवा मोठ्या उद्योगपतींची किंवा राजकारण्यांच्या मुलामुलींची लग्न ही त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये होतात, राजस्थानच्या मोठ्या पॅलेसमध्ये होतात. ते पॅलेससुद्धा या ठिकाणी कुठल्या तरी राजघराण्यांची आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आणखीन माहिती पुढच्या पिढीला द्यायची असेल त्यांनी आवर्जून काही पहिले किल्ले आपल्या लोकांना दाखवायचे, काही मुलांना दाखवायचे, आणि मग शेजारच्या राज्यांमध्ये ज्या ठिकाणी सेलिब्रिटीची लग्न होतात त्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी ते सुद्धा कोणातरी म्हणजे जे का राजकीय घराण्यांचीच ती नाही का त्या ठिकाणी नाही का पॅलेसेस आहेत ते दाखवायचे. त्याचं कारण आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाच्या पातळीवर एकमेव असे राजे होऊन गेले की ज्यांनी आपल्या वारसांसाठी या ठिकाणी कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी ठेवली नाही, आणि त्याच्याचमुळे आज आपले गडकिल्ले आजही उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. अर्थात त्या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी कुठं गैरवापर होत नाही, पण शेजारच्या राजांनी मात्र मांडलिकत्व स्वीकारलं इंग्रजांपुढं किंवा त्यावेळेस असणाऱ्या आदिलशाही किंवा एकूण निजामशाहीसमोर त्या ठिकाणी औरंगजेबासमोर त्या ठिकाणी शरणागती पत्करली की आमचं उत्पन्न 100 रुपये आहे, आम्हाला 5च रुपये द्या, 95 रुपये तुम्ही घ्या, आमच्यावर राज्य करा, पण आमच्या राजवाड्याला हात लावू नका, आमच्या या ठिकाणी घरातल्या कुठल्याही नका मंडळींचा खून करू नका. आणि त्याच्यामुळे त्यांचे वाडे शाबूत राहिले आणि आज त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना वर्षाला 100 कोटी रुपये त्या ठिकाणी भाडं मिळतं. हे मी मुद्दाम का सांगतो, तरी छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव राजा असा आहे की ज्या राजांनी या ठिकाणी विचार ठेवले, या ठिकाणी राज्यकारभार कसा चालवावा, या ठिकाणी आबालवृद्धांची सेवा कशी करावी, शेतकऱ्याला त्या ठिकाणी संरक्षण कसं द्यावं हे सगळं सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण ज्यावेळेस देश फिरतो, आपण ज्यावेळेस जग फिरतो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण जे ऑलरेडी खूप मोठं आहे ते अजून आभाळापेक्षाही मोठं वाटतं. त्याच्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांना मी विनम्र असं पुन्हा एकदा अभिवादन करतो, त्यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नुकतेच आपल्या कार्यक्रमामध्ये संदीप नाना मारुती बधे आणि सुखदेवजी लोणकर यांचं आगमन झालेलं आहे. तर मी संस्थेचे संस्थापक दादाश्री कामठे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. हे आपले पाहुणे आपल्याला जे लाभलेले आहेत हे प्रख्यात लेखक, इतिहासकार, संशोधक, विचारवंत, व्याख्याते आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांनी शिवचरित्रावर PhD केलेली आहे. तसेच त्यांचा इतिहास, कायदा, शिक्षणशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानवशास्त्र, पत्रकारिता या वेगवेगळ्या सर्वच विषयांवर चांगला अभ्यास आहे. विविध विषयांवर देशविदेशात सुमारे
4000च्या वर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. अनेक TV चॅनलवरच्या त्यांच्या अनेकविध विषयांवरील चर्चा आणि मुलाखती देखील प्रसिद्ध आहेत. सर्व थरातील लहान थोरांपर्यंत शिवचरित्र पोहोचावे म्हणून त्यांनी शिवचरित्र चित्ररूपात आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांवरील शिवचरित्र आणि विचारप्रवाह, लोकराज्य शिवराय, शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण ही पुस्तके देखील प्रसिद्ध केली आहेत. छत्रपतींच्या कार्याविषयी तसेच त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी पुरोगामी विचार सर आपल्या व्याख्यानाद्वारे सतत जनतेसमोर मांडत असतात. आजचा आपला विषयही तसाच आहे. शिवचरित्रातून आज काय शिकावे आणि काय बोध घ्यावा. तरी मी सरांना विनंती करते की सरांनी आपले मौलिक विचार आमच्यापर्यंत पोचवावे. वक्तृत्वाला सुरुवात होण्यापूर्वी आपण शिवाजी महाराजांची गारद घेऊयात, जेणेकरून आपल्या या वक्तृत्वाला अजून धार त्या ठिकाणी मिळेल. अनिकेत जगताप याला मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रती आदरयुक्त गारद अर्पण करावी. सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण उभे राहून गारदीच्या शेवटी आपला जयघोष हा आसमंतामध्ये दुमदुमला पाहिजे. त्यामुळं गारद संपल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये आपल्या राजाला मानवंदना द्यायची. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, अष्टप्रधान जागृत, अष्ट प्रधान वेष्टित, न्यायलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, संस्कृती रक्षक, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, नमो पार्वती पते, हर हर महादेव. मी या ठिकाणी कोकटे सरांना विनंती करतो की आपण अनिकेतचा या उत्कृष्ट गारदेबद्दल सन्मान करावा. मी श्रीयुत कोकाटे सरांना विनंती करते की आपले प्रदेशाध्यक्ष, किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेशदादा शेलार यांचा सत्कार करावा. विखुरल्या देशबांधवाने एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन राजमाता जिजाऊ प्रतिपतीन लेखेवर विश्ववंदिता शहा सुन शिवशेषा मुद्रा भद्रा राजते राजमुद्रा भगवा झेंडा निवडकलेचे शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज. जगाच्या इतिहासामध्ये पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही,
आणि ज्यांचा जय जयकार मोठ्या भक्तिभावाने आनंद आणि उत्साहाने आपण करतो असे विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला तोड नाही, मरण पत्करला पण शरण गेले नाहीत, असे विश्ववंद्य छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य प्रतिकूल काळामध्ये ज्यांनी राखलं, संवर्धित केलं, त्या महाराणी ताराराणी लोकमाता अहिल्यादेवी होळकर, ज्याने आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला, शिवजन्मोत्सवाला सुरुवात केली ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुणे या ठिकाणी उभारला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आज आपण सर्वपक्षीय सर्व सामाजिक संघटनाचे लोक जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा करतो, पण ही घोषणा ज्या महामानवाने या देशामध्ये प्रथमता दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये